शिवरायांची वाघनखं लंडनवरून आणणार असं सांगितलं जात होतं, पण ती वाघनखं आता लांबणीवर पडणार असं चित्र दिसतंय आणि त्यामुळेच कुठेतरी चर्चा सुरू होते की महाराष्ट्रात येणारी वाघनखं कधी येणार आणि यावरून टीका टिप्पणी होता दिसतं। आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार आहेत, विरोधी पक्षनेते आहेत। सर, कशा पद्धतीने बघताय? कारण की वाघनखं येणार होती, सर्व महाराष्ट्रात त्यांचं दर्शन केलं जाणार होतं, पण आता त्याची वेळ जी आहे ती टळलेली दिसते। नाही, सरकारला इव्हेंटवर सरकार चालवायचं आहे। काही ना काहीतरी नव्यानं उपद्रवी इव्हेंट करायचे आणि त्यातून मग लोकांचा परसेप्शन बदलायचा आणि मतं घ्यायची, असा एकूण हा फंडा दिसतो आहे। अर्धवट राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढून म्हणजे धर्मच बुडवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। कुठे धर्माचं काम चाललेलं आहे, कुठे संस्कृतीचं काम चाललं आहे। कधी काही अर्धवट मंदिरांचं भूमिपूजन होत नाही किंवा मूर्तीची स्थापना होत नाही देवांच्या। तसंच हे वाघनखाचं आहे। वाघनखं आणून देश राज्यभर फिरून गाजावाजा करायचा, काही करायचं नाही। बेरोजगारांना वाऱ्यावर सोडायचा, महागाईचा उच्चांक गाठू द्यायचा, राज्य उद्ध्वस्त करायचं आणि वाघनखं आणून मिरवून छत्रपती शिवरायांच्या नावाने मतं घ्यायचं। हा एक नवीन फंडा त्यांनी तयार केला होता। हा फंडाच आहे, हा इव्हेंट आहे, परंतु ते दुर्दैवानं लोकसभेसाठी ते उपयोगी पडलं नाही असं आम्ही म्हणू। सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा, पण आता ते लांबणीवर पडलं आहे आणि तेही ते म्युझियममध्ये ठेवायसाठी त्यांनी परवानगी दिली आहे। त्यामुळे यांच्या या इव्हेंटवर पाणी फिरलं असं म्हणायला हरकत नाही। पण असे उपद्रवी इव्हेंट करून या सरकारला काय मिळतं तर केवळ आपली पापं झाकणं आणि आपले नाकर्तेपणा झाकणं आणि अशा प्रकारचे इव्हेंट करणं हेच या सरकारचा धंदा आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे। इव्हेंट बरोबरच पण सरकारचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री, ते म्हणतात की विरोधी पक्षाला नेता नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता करायची गरज नाही आहे। नाही, असं आहे की नेता हा काही कोणी काही डायरेक्ट जन्मून मोठा होतो काय? नेता लहानातूनच मोठा होतो। एकदम काही हे नेता म्हणून जन्माला थोडी आले होते आत्ताचे मुख्यमंत्री, ते तर कार्यकर्ता म्हणून जन्माला आल्याने नेता झाले। त्यामुळं नेता नाही हे म्हणणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे असं मी म्हणतो। प्रत्येक पक्षाला नेता असतो, ठीक आहे, योग्य वेळेची गरज असते। कोणी इव्हेंटवर नेता बनतो, कोणी कामाने नेता बनतो। आता अलीकडे देशामध्ये असं एकूण वातावरण झालेलं आहे की देशामध्ये असा एक नवीन ट्रेंड झाला आहे की इव्हेंटवर नेता बनायचा। इव्हेंट मीन्स इव्हेंट करा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ग्रासरूटला काही नाही, लोकांना मूर्ख बनवण्याचा हा एक नवीन धंदा हा या राज्यामध्ये देशामध्ये सुरू झालेला आहे। खरं तर ग्रासरूटवर राजकारण कशासाठी? राजकारण हे सामाजिक कामासाठी, लोकांच्या सेवेसाठी, हा मुळातच राहिलेला नाही। काहीतरी करायचं, चार टाळके असले की टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप द्यायचं, वेगवेगळ्या कृत्या करायच्या, म्हणजे हे सगळं जे चाललेलं आहे तर यातून नेता नाही म्हणणं मला असं वाटतं की भारतातील जनतेचा अपमान आहे। कारण 140 कोटी जनतेमध्ये नेता एकच कसा असू शकतो? अनेक नेते असू शकतात, पण संधी मिळाली की संधीमधून तो नेता तयार होतो। जर उद्या या राज्याच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची होण्याची संधीच मिळाली नसती तर त्यांच्या अंगात काय गुण आहेत दिसले नसते। असंच असं ज्यावेळेस ज्याला संधी मिळते त्यावेळेस तो नेता आहे की नाही प्रूव्ह होतं। अनेक राज्यामध्ये विना नेत्यांनी भाजपने निवडणूक लढवल्या, कुठे मुख्यमंत्र्यांचा चेहरा दाखवला? ठीक आहे, जिंकले ते, मग ते जिंकू शकतात बिना चेहऱ्यानी, तर विरोधक जिंकू शकत नाहीत का? हा खरा त्यांना माझा प्रश्न आहे। पण आता भाजपसुद्धा जे नेते आहेत त्यांचं जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना निवडणूक द्यायच्या तयारीत आहेत, लोकसभेला उभं करायचं आहे। म्हणजे त्यांनी कुठेतरी एक वेगळं मॉडेल काढायचा प्रयत्न केला, कारण की नव्यांना संधी द्यायचा प्रयत्न केला किंवा केंद्रातले नेते त्या ठिकाणी लोकसभेला आणून जास्तीत जास्त जागा निवडायचा प्रयत्न आहे। नाही, असं आहे की जब चलती रहती ना, तर आता ही चलती आहे, ते कशाच्या भरोशावर आहे? EVMच्या भरोशावर आहे, इव्हेंटच्या भरोशावर आहे। हे सगळं जे देशातील जनता बघताय आणि हे यामध्ये मला मूळ असा विषय की असं म्हणतात ना, जब मिट्टी उठाओ तो सोना बनता है और सोना भी उठाओ तो फिर मिट्टी होती है, एक म्हण आहे। आणि आता त्यांच्या हातात माती असेल तरी ते सोने करत आहेत, त्यामुळे ते काहीही प्रयोग करू शकतात। पण ज्यावेळेस सगळे दिवस सारखे नसतात, दिवस बदलत असतो। तुम्ही सगळ्या देशातील लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे, पण लोकांना या सगळ्यावर प्रभावी उपाय नक्की एक दिवस सापडेल। भ्रमनिराश होऊ नये। कुठल्याही आघाडीवर ही सरकार यशस्वी नाही, सगळं अपयशी सरकार आहे। काय यांच्या इव्हेंट काय हे जे भासवतात, जाहिराती करतात, प्रसिद्धी करतात, हे सगळं राज्यामध्ये चाललं आहे। केंद्राची रथं फिरत आहेत, काय गरज आहे? तुम्हाला जर लोकांना थेट फायदा झाला असेल तर तुम्हाला हे सगळं शोबाजी करून तुम्हाला दाखवायची काय गरज आहे? लोकांना फायदा होईल तर लोक डायरेक्ट मतं देतील। नाही, विकास संघ तुमचं यात्रा काढताय, हे इकडे शासन आपल्या दारी म्हणताय,
अरे सगळ्या योजना पूर्वीपासूनच्या जमा करायचे, वर्षभर वाटायचे नाहीत आणि शासन आपल्या दारी म्हणून वर्षभराची योजना एकाच दिवशी नेऊन वाटायची आणि दाखवायचं की आम्ही खूप काही केलं. तर लोक काय इतकंही लोकांना कळत नाही अशातला भास नाही. फक्त एवढंच आहे 24 तास टी व्हीवर तेच तेच चेहरे. लोकांना वाटतं की आता दुसरा नाहीच आहे. कारण मीडियांची संदर्भातली भूमिका आता अनेक मला वाटतं की प्रगत देशातील अनेक लोकांनी इंडियन मीडियाच्या संदर्भात विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह आता निर्माण केलेला आहे. आणि हे सगळं असूनही तुम्हाला सगळे इव्हेंट करावे लागतात, यातच तुमचा पराजय आहे. एक दुसरासुद्धा मुद्दा आहे. महायुती त्यांचे जे घटक पक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त मेळावे यांच्यासाठी विचारलं जातं, पण जागा वाटपात आम्हाला विचारलं जात नाही. महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये नाराजी दिसून येते. नाही बघा, हे काही झाले तरी आता कमांड जे आहे, मी तर असं म्हणतो की एक कार्टून आलं होतं, कार्टून. त्यामध्ये नांगराला अजित पवारांना आणि शिंदेंना झुंपलं होतं आणि त्या कार्टूनमध्ये त्या दोघांची काय ते कासरे जे म्हणतात त्याला दोर म्हणतात ते भाजपच्या हातात दाखवलं आहे, म्हणजे फडणवीसांच्या हातात दाखवलं आहे. हे सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही शेतीत नांगराचे बैल व्हा आणि त्या बैलाची दोरी आमच्या हातात द्या, आम्ही म्हणू तसं ते नांगर फिरवू आणि ज्या पद्धतीनं फिरवता येईल त्या पद्धतीनं फिरवू. हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. तर त्यांना आत्ता मला वाटतं की काही दिवसामध्ये आज त्यांना भास होत नाही आहे की आम्ही आमची शेती आम्हीच नांगरतो आहोत असा भास होत आहे, पण त्यांना नंतर कळेल की आम्ही दुसऱ्याची शेती नांगरली आहे. वरती साहेब, शेवटचा प्रश्न. जी चर्चा आहे, मॅडम सोनिया गांधी यासुद्धा पुन्हा ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि कारण की जर विरोधकांना तोंड द्यायचं असेल तर त्यांच्या तोडीचा नेता असेल तर कुठेतरी भाजपला थांबवता येईल. नाही, नेते खूप आहेत, आमच्याकडे नेत्यांची काही कमी नाही. असं आहे की आम्ही सर्वजण मिळून नंतर निवडणुकीनंतर नेता निवडावा असं बहुतांश लोकांचं मत आहे. अर्थात ते इंडियाच्या बैठकीमध्ये त्या संदर्भातला फायनल काय ते ठरेल, पण आज त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देऊन त्यातला वेगळ्या दिशेनं तो विषय न्यायचा आमचं मत नाही. मतांतरे असू शकतात, पण बैठकीमध्ये त्यावरही तोडगा निघू शकतो आणि एक नेता ठरवण्याचा जो निर्णय होईल तो इंडियाच्या आघाडी बैठकीत होईल. मॅडम सोनिया गांधी जर आल्या तर काँग्रेसला कुठेतरी संजीवनी मिळू शकते का? कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी आत्तापर्यंत काँग्रेसचं काम सांभाळलेलं आहे. नाही, असं आहे की सोनियाजी तर आमच्या आधारस्तंभ आहेत. संपूर्ण काँग्रेसच्या अत्यंत वाईट काळामध्ये सोनियाजी मॅडममुळं त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला नव्यानं देशामध्ये काँग्रेस पुन्हा नव्यानं उभे करू शकण्याचं किमया माननीय सोनियाजींनीच केलेली आहे. हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यांचा दांडगा अनुभव, पेशन्स, त्यांचे काम आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची वृत्ती, या सगळ्यामध्ये त्या नक्कीच सरस आहेत. त्यांच्या आता काही काळामध्ये थोडा प्रकृतीचाही विषय निश्चितच होता आणि अशा स्थितीमध्ये त्या सगळ्या जबाबदारीतून किती जबाबदारी घेतील हे मला आत्ता मी बोलू शकणार नाही. पण इंडिया आघाडीमध्ये मात्र यावर चर्चा होऊन मॅडमकडे जर हे जबाबदारी दिली तर ते लीलया पार पाडू शकतील आणि काँग्रेसला नवी संजीवनी आणि इंडियालाही नवी संजीवनी मिळेल असं मला वाटतं. निश्चितच. कॅमेरामॅन अरविंदसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.